बघा, आपण या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशनचे PYQ अजून एक दिवस डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर त्या ठिकाणी चूज करणार आहोत. काही प्रिव्हियस इयर एक्झामचे क्वेश्चन अरिथमेटिक प्रोग्रेशनचे आपण डिस्कस केले आणि काही क्वेश्चन आपण आजच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी बघा, एक क्वेश्चन आहे, याच्यामध्ये दिलेला या ठिकाणी फर्स्ट टर्म and common difference, first term and common difference, first term and common difference of an AP are 12 and 14, 12 and 4 respectively, 12 and 4 respectively, if Tn is equals to 96, if Tn is equals to 96, if या ठिकाणी Tn is equals to 96, find n. तर या ठिकाणी जे आहे n फाइंड आउट करायचा आहे. मार्च 2019 ला 2 मार्कासाठी आलेला क्वेश्चन आहे. मार्च 2019 को 2 मार्कासाठी आलेला क्वेश्चन आहे हा. आता बघा, या ठिकाणी हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा ते इझी क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये Tn दिलेला आहे. ज्या प्रॉब्लेम मध्ये Tn दिलेला असेल त्या प्रॉब्लेम मध्ये Tn चा फॉर्म्युला वापरावा लागते. या ठिकाणी गिव्हन आणि गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे. गिव्हन मध्ये दिलेला आहे फर्स्ट टर्म दिली 12. फर्स्ट टर्म म्हणजे ये असते, ये ची व्हॅल्यू दिलेली आहे 12. फर्स्ट टर्म दिलेली आहे 12, ये ची व्हॅल्यू 12. कॉमन डिफरन्स डी ची व्हॅल्यू दिलेली आहे 4. कॉमन डिफरन्स डी ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे. Tn इज इक्वल्स टू 96 आहे आणि n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. टू फाइंड n ची व्हॅल्यू काढायची आहे. आता Tn जर दिलेला असेल तर Tn चा फॉर्म्युला वापरावा लागेल सर्वात पहिले. आता Tn चा काय फॉर्म्युला असते, तर Tn चा फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d. Tn च्या जागेवर Tn ची व्हॅल्यू आहे 96 इज इक्वल्स टू a च्या जागेवर a ची व्हॅल्यू 12 प्लस n च्या जागेवर n ची तर व्हॅल्यू फाइंड करायची आहे -1 इंटू d च्या जागेवर d ची व्हॅल्यू आहे 4. 96 इज इक्वल्स टू 12. या ठिकाणी जे आहे प्लस, या ठिकाणी किंवा असं, या ठिकाणी हा +12 या साईडला जर गेला तर -12 झाला इज इक्वल्स टू n-1 इंटू 4. 96 मधून 12 गेला, 6 मधून 2 गेला 4, 9 मधून 1 गेला 8 इज इक्वल्स टू n-1 इंटू 4. मल्टिप्लिकेशन मधला 4 डिव्हिजन मध्ये गेला इज इक्वल्स टू n-1. 4 2 8
4 1 जा 4 इज इक्वल्स टू n मायनस 1. 21 मायनस 1 इकडे गेला प्लस 1 इज इक्वल्स टू n. n इज इक्वल्स 1 प्लस या ठिकाणी 22 दॅट इज द व्हॅल्यू ऑफ n. त्याच्यामध्ये n चीच व्हॅल्यू या प्रॉब्लेम मध्ये जे आहे आपणाला फाइंड आउट करायची सांगितली होती आणि n ची व्हॅल्यू आपण या प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी फाइंड केलेली आहे. असा मार्च या ठिकाणी 2019 ला क्वेश्चन आलेला होता. या ठिकाणी हा क्वेश्चन आपण पूर्ण सॉल्व केलेला आहे. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी दिलेला तो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे. या ठिकाणी जो नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी 2018 चा आहे. आता 2018 ला आलेला क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन असा आहे फाइंड द सम ऑफ ऑल नंबर्स फाइंड द सम ऑफ 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 all numbers find the sum of all numbers find the sum of all numbers from 50 to 350 from 50 to 350 50 to 350 50 to 350 which are divisible by 4 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 also find 15th term also find the 15th term. आणि क्वेश्चन आलेला आहे मार्च 2018 ला 5 मार्कासाठी. मार्च 2018 ला आलेला आहे. 2018 ला या ठिकाणी 5 मार्क्स साठी. मार्च 2018 मार्क 5. आता क्वेश्चन इतका सोपा आहे आणि 5 मार्कासाठी आलेला आहे. काय विचारलेला आहे, काय दिलेला आहे? सम ऑफ ऑल नंबर फ्रॉम 50 टू 350 विच आर डिव्हिजिबल बाय 4. 50 पासून ते 350 पर्यंत जे काही 4 न डिवाइड होणारे नंबर आहेत त्यांची सम काढायची आहे. आणि त्याच्यानंतर ऑल्सो फाइंड द 15th टर्म. त्याच्यानंतर 15th टर्म या ठिकाणी याच्यामध्ये जे आहे तो या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. याच्यामध्ये 15th टर्म फाइंड आउट करायची आहे. बघा या ठिकाणी द numbers from 50 to 350 the numbers from 50 to 350 divisible by 4 are. आता 50 पासून ते 350 पर्यंत 4 न डिवाइड होणारे नंबर कोणकोणते? आता 54 न डिवाइड होते का? तर 50 ला 4 न डिवाइड होत नाही. 51 होते का? तर या ठिकाणी नाही होत. 51 सुद्धा या ठिकाणी नाही होत. 52 डिवाइड होते का? तर होते. 4 1 जा 4 एक उरला 12 झाला. 4 3 जा 12. द नंबर फ्रॉम 50 टू 350 डिव्हिजिबल बाय 4 आर. या ठिकाणी फर्स्ट नंबर किती आहे? तर या ठिकाणी 52 आहे, जो की या ठिकाणी जे आहे 4 न डिवाइड होतो. द नंबर फ्रॉम 50 टू 350 विच आर डिव्हिजिबल बाय 4 आर. या ठिकाणी द स्मॉलेस्ट नंबर divisible by 4. The smallest number
the smallest number from 50 to 350, from 50 to 350, from 50 to 350, divisible by 4, divisible by 4, divisible by 4 is 52. या ठिकाणी 50 ते 350 पर्यंत 4 न भाग जाणारी सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान संख्या या ठिकाणी 52 आहे. 52 हा नंबर या ठिकाणी काय होते तर 4 न डिवाइड होते. 52 हा नंबर काय होते तर 52 हा नंबर या ठिकाणी 4 न डिवाइड होते. 52 हा नंबर 4 न डिवाइड होते. The smallest number from 50 to 350 divisible by 4 is 52. 50 ते 350 मध्ये 4 न भाग जाणारे जे नंबर आहे लहानात लहान नंबर तो 52 आहे. कारण 52 4 न डिवाइड होतो. 52 4 न डिवाइड होतो. 4 1 जा 4, या ठिकाणी 1 2 4 3 जा 12, 13 चौक 52. आता ग्रेटेस्ट नंबर, लार्जेस्ट नंबर, the largest number, the largest number, the largest number, the largest number, the largest number from 50 to 350, the largest number from 50 to 350, 50 to 350, 50 to 350, divisible by, divisible by, divisible by 4 is, आता 350 होते का? या ठिकाणी 4 न डिवाइड तर 350 होत नाही. 4 9 36, 4 9 36 वाले, 4 8 32, 4 8 32, 32 म्हणलं तर 3 उरायले, भाग जात नाही. 350 तर होत नाही. 349 बी होणार नाही. 348 या ठिकाणी होते का बघा 4, या ठिकाणी 4 8 32 आणि 2 उरले 4 7 28, 4 8 32, 2 उरले 28 झाले, 4 7 28 म्हणजे 348, 348 हा लार्जेस्ट नंबर आहे जो की काय होतो तर या ठिकाणी 4 न डिवाइड होतो. म्हणजेच या ठिकाणी these numbers are in AP. या ठिकाणी नंबर डिव्हिजिबल बाय 4 आर इन AP. नंबर डिव्हिजिबल बाय 4 आर इन AP. इन AP अंकगणितीय श्रेणीमध्ये असते 4 4 चा फरक असत. पहिला स्मॉलेस्ट नंबर 52, त्याच्यानंतर 4 4 न इन्क्रीज करायचं. या ठिकाणी 50, या ठिकाणी 6, 56 मध्ये 4 जर ऍड केला तर या ठिकाणी 60, 60 मध्ये 4 ऍड केला तर या ठिकाणी जे आहे 64, या ठिकाणी डॉट 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 शेवटचा नंबर 348. आता याच्यावरून तुम्हाला याची व्हॅल्यू लिहिता येते. सर्वात सुरुवातीचा नंबर म्हणजे याची व्हॅल्यू असते, प्रत्येकामधला डिफरन्स म्हणजे डी ची व्हॅल्यू असते, प्रत्येकामध्ये 4 4 चा डिफरन्स आहे. आणि शेवटची जी टर्म असते ती टीएन ची व्हॅल्यू असते. टीएन ची व्हॅल्यू आहे 348. या ठिकाणी टीएन ची व्हॅल्यू आहे 348. आपण सर्वात पहिले आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये काय करावं लागेल की 50 पासून ते 350 पर्यंत 4 न डिवाइड होणारे किती नंबर आहेत ते फाइंड आउट करावं लागेल. 50 पासून ते 350 पर्यंत 4 न डिवाइड होणारे किती नंबर्स आहेत ते आपल्याला सर्वात पहिले त्या ठिकाणी फाइंड आउट करावं लागतील. आणि ते फाइंड आउट करण्यासाठी आपण या ठिकाणी जे आहे फॉर्म्युला वापरू टीएन चा. टीएन इज इक्वल्स टू ए प्लस या ठिकाणी एन मायनस 1 डी. टीएन इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 डी. टीएन च्या जागेवर टीएन ची व्हॅल्यू 348 इज इक्वल्स टू ए च्या जागेवर ए ची व्हॅल्यू 52 प्लस या ठिकाणी एन ची व्हॅल्यू काढायची आहे -1 इंटू डी च्या जागेवर डी ची व्हॅल्यू 4. या ठिकाणी 348 प्लस 52 इकडल्या साईडला आला -52, या साईडला n -1 इंटू या ठिकाणी 4 राहिला. n -1 इंटू
या साईडला काय राहिलं तर n-1 इंटू या ठिकाणी 4 राहिला, n-1 इंटू इकडं काय राहिलेलं आहे तर या ठिकाणी 4 राहिलेला आहे, n-1 इंटू 4, n-1 इंटू 4 या ठिकाणी राहिलेला आहे, n-1 इंटू 4. आता या ठिकाणी 348 मधून 52 गेला तर या ठिकाणी किती राहील, 348 मधून 52 गेला तर या ठिकाणी राहील किती, तर ते या ठिकाणी लिहितो मी, काय राहील या ठिकाणी शिल्लक, तर बघा 8 मधून 2 गेला 6 राहिला, 8 मधून 2 गेला 6 राहिला आणि या ठिकाणी 14 मधून 8 मधून 2 गेला 6 राहिला आणि या ठिकाणी 14 मधून 5 गेला, 14 मधून 5 गेला तर 9 राहिला, 14 मधून 5 गेला तर या ठिकाणी किती राहिला, 9 राहिला आणि या ठिकाणी हे 296 इज इक्वल्स टू n-1 इंटू या ठिकाणी 4. या ठिकाणी 8 मधून 2 गेला 6 राहिला, या ठिकाणी 14 मधून 5 गेला, 14 मधून 5 गेला या ठिकाणी किती राहिला तर 14 मधून 5 गेला तर या ठिकाणी 9 राहिला, 9 आणि या ठिकाणी 3 तर 2 राहिला, या ठिकाणी 296. आता मल्टिप्लिकेशन मधला 4 डिव्हिजन मध्ये आला, इकडे n-1 राहिला, या ठिकाणी 4 7 जा 28, 4 7 28, 4 7 जा 28, एक उरला 4 4 जा या ठिकाणी 16 इज इक्वल्स टू n-1, -1 इकडे आला तर या ठिकाणी +1 झाला इज इक्वल्स टू n राहिला, या ठिकाणी 75 इज इक्वल्स टू n, म्हणजे n इज इक्वल्स टू 75. याचा अर्थ आहे की 50 to 350 मध्ये 4 न डिवाइड होणारे जे नंबर आहेत ते नंबर किती आहेत तर या ठिकाणी 75 नंबर आहेत. आता त्या सम ऑफ ऑल दी नंबर्स काढायचं सांगितलं, सम ऑफ ऑल दी नंबर्स काढायचं सांगितलं, याची व्हॅल्यू 52, याची व्हॅल्यू 52 आहे, या ठिकाणी सम ऑफ ऑल दी नंबर्स या ठिकाणी फाइंड आउट करायचं सांगितलं, सम ऑफ ऑल दी नंबर्स या ठिकाणी फाइंड आउट करायचं सांगितलं. सम ऑफ ऑल दी नंबर्स या ठिकाणी फाइंड आउट करायचं, तर सम ऑफ ऑल दी नंबर फाइंड आउट करण्यासाठी याची किंमत 52, डी ची किंमत 4, याची किंमत 52, डी ची किंमत 4, याची किंमत 52, डी ची किंमत 4 आणि n ची किंमत आहे 75. म्हणजेच या ठिकाणी SN चा फॉर्म्युला वापरायचा, SN इज इक्वल्स टू n/2 इंटू या ठिकाणी 2a प्लस या ठिकाणी n-1 डी. SN च्या जाग्यावर s, n च्या जाग्यावर n ची व्हॅल्यू 75, n च्या जाग्यावर n ची व्हॅल्यू 75/2 या ठिकाणी इंटू 2 इंटू a च्या जाग्यावर a ची व्हॅल्यू 52 प्लस या ठिकाणी जे आहे n च्या जाग्यावर n ची व्हॅल्यू 75 मायनस 1 इंटू डी च्या जाग्यावर डी ची व्हॅल्यू या ठिकाणी 4. S75 इज इक्वल्स टू 75 ला 2 न डिवाइड केलं, 2 3 जा 6, 2 3 जा 6, 1 ॲज इट इज, या ठिकाणी भाग जात नाही 2 न, इकडे भाग जाईल, सध्या आपण त्याला तसं ॲज इट इजच ठेवू, 75/2 इकडलं सिम्प्लिफिकेशन करू, 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10, दोघांचं मल्टिप्लिकेशन 74, 5 मधून 1 गेला 74 इंटू या ठिकाणी 4. चला या ठिकाणी S75 इज इक्वल्स टू 75 डिवायडेड बाय 2 इंटू 104 प्लस 4 4 जा 16, 16 ला 6 कॅरी आला 1, 4 4 जा 16, 16 ला 6 कॅरी आला 1, 4 7 28 आणि 1 29, या ठिकाणी 296, या ठिकाणी इज इक्वल्स टू 75 डिवायडेड बाय 2 या ठिकाणी 104 प्लस 296 या ठिकाणी 10 कॅरी आला 1, 9 प्लस 1 10, 10 ची 0 कॅरी आला 1, या ठिकाणी 400 सम आली, या ठिकाणी सम किती आली तर 400 आली, 4 4 जा 16, 16 ची 6 कॅरी आला 1, 4 7 28 आणि 29, बरोबर आहे सगळं. या ठिकाणी 400 ला 2 न डिवाइड केलं तर 200 येते, 200 येते आणि या ठिकाणी 75 2 जा 150 आणि या ठिकाणी हे 2 0 जशाला तसे, दॅट इज द S75. सम ऑफ ऑल नंबर फ्रॉम 50 to 350 विच आर डिव्हिजिबल बाय 4. व्हॉट इज धिस, हे काय आहे, या ठिकाणी 15,000
Yes, 75 is equals to 15,000. What is this? That is the sum of all the numbers from 50 to 350 which are divisible by काय? तर या ठिकाणी 4 which are divisible by 4. The sum of all the number from 50 to 350 which are divisible by 4. या ठिकाणी जे 4 न डिवाइड होणारे नंबर आता 50 पासून 350 पर्यंतचे. आता आपल्याला T15 काढायचा आहे. T15 इज इक्वल्स टू किती काढायचा आहे? आता T15 काढण्यासाठी या ठिकाणी TN चा फॉर्म्युला वापरावा लागेल. TN इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 D काढायचा आहे. T15 इज इक्वल्स टू A च्या जागेवर A ची व्हॅल्यू 52 प्लस या ठिकाणी n ची व्हॅल्यू आहे 15 मायनस 1 इंटू D ची व्हॅल्यू आहे 4. n च्या जागेवर 15 आला तर इथे n च्या जागेवर 15 लिहिला. या ठिकाणी 52 प्लस 15 मधून 1 गेला 14 इंटू 4 52. या ठिकाणी 4 4 जा 16 16 ला 6 कॅरी आला 1 आणि या ठिकाणी 4 1 जा 4 प्लस 1 5 56. या ठिकाणी 8 आणि या ठिकाणी 108. या ठिकाणी 108 दॅट इज द T15. या ठिकाणी ही T15 ची इथं काय आलेली आहे? ही T15 ची या ठिकाणी ही व्हॅल्यू आलेली आहे. T15 ची ही या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे. या ठिकाणी T15 ची व्हॅल्यू आलेली आहे. क्वेश्चन मध्ये काय काय विचारलं होतं? क्वेश्चन मध्ये काय काय विचारलं होतं? तर क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं होतं की या ठिकाणी फाइंड द सम ऑफ ऑल नंबर फ्रॉम 50 टू 350 विच आर डिव्हिजिबल बाय 4. तर या ठिकाणी आन्सर मध्ये इथं लिहा द सम ऑफ ऑल दी नंबर फ्रॉम 50 टू 350. द सम ऑफ ऑल दी नंबर्स फ्रॉम 50 टू 350. द सम ऑफ ऑल दी नंबर्स. The sum of all the numbers. The sum of all the numbers. The sum of all the numbers from 50 to 350. 50 to 350 which are divisible by 4. Which are divisible by 4. Which are divisible by 4. Which are divisible by 4 is या ठिकाणी 15,000 15 या ठिकाणी 000. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे दिलेली आहे तर या ठिकाणी 15th टर्म द 15th टर्म द 15th टर्म द 15th टर्म इज 108. 15वी टर्म जी आहे तर या ठिकाणी 108 आहे. द 15th टर्म इज 108. या ठिकाणी 15वी टर्म जी आहे तर या ठिकाणी 108 आहे. असं या ठिकाणी जे आहे तर हा प्रॉब्लेम या ठिकाणी एक्झामला आलेला हा प्रॉब्लेम होता. आता या ठिकाणी जे आहे नेक्स्ट जो क्वेश्चन आहे 2018 लाच या ठिकाणी फाइंड नेक्स्ट टर्म ऑफ एन एपी. या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे हे बघा. याच्यामध्ये या ठिकाणी जे दिलेलं आहे या ठिकाणी जे दिलेलं आहे ते असं दिलेला क्वेश्चन आहे. या ठिकाणी इफ the ninth term of an AP is 0. If ninth term of an AP is 0, then prove that nineteenth term then prove that the 19th term
is double, then prove that the 19th term is double of 29th term is double the 19th term. 19th term असा क्वेश्चन मार्च 2018 ला 3 मार्कासाठी विचारलेला आहे. मार्च 2018 ला, मार्च 2018 ला, मार्च 2018 ला या ठिकाणी 3 मार्कासाठी हा विचारलेला क्वेश्चन आहे. मार्च 2018 ला या ठिकाणी 3 मार्क्स साठी या ठिकाणी विचारलेला क्वेश्चन आहे. मार्च 2018 ला 3 मार्क्स साठी या ठिकाणी विचारलेला क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी जे आहे ते इथं गिव्हन, या ठिकाणी इथं गिव्हन, या ठिकाणी इथं काय दिलेलं आहे तर गिव्हन दिलेलं आहे. आता गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे? गिव्हन मध्ये सांगितलं की 19th term of an AP is 0. 9th term of an AP is 0. 9th term 0 आहे असं सांगितलं. आणि प्रूव्ह दॅट काय सांगितलं? टू प्रूव्ह काय करायचं सांगितलं? टू प्रूव्ह काय करायला सांगितलं? काय प्रूव्ह करा म्हणून सांगितलं? तर या ठिकाणी प्रूव्ह करा म्हणून सांगितलं 29th term is double the 19th term. 29th term ही डबल द 19th term. 19th term च्या डबल आहे. 29th term is double the 19th term. या ठिकाणी हे प्रूव्ह करायचं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी गिव्हन आहे फक्त T9 is equals to 0 आणि या ठिकाणी हे जे काही सांगितलेलं आहे 29th term is double the 19th term हे या ठिकाणी जे आहे याच्यामध्ये या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. तर चला या ठिकाणी पण जे गिव्हन आहे त्याचा पहिले वापर करू. आता गिव्हन काय आहे? T9 is equals to या ठिकाणी 0 आहे. Tn चा फॉर्म्युला लावा. Tn is equals to A plus n minus 1d, पण फॉर्म्युला कोणासाठी? 9 साठी. मग T9 is equals to A प्लस n च्या जागेवर 9 मायनस 1 इंटू d, म्हणजे T9 च्या जागेवर T9 ची किंमत 0 इज इक्वल्स टू A प्लस 9 मधून 1 गेला 8d. म्हणजेच या ठिकाणी जे आहे प्लस 8d इकडल्या बाजूला गेला तर मायनस 8d इज इक्वल्स टू A, म्हणजे A इज इक्वल्स टू मायनस 8d. A इज इक्वल्स टू काय येते? मायनस 8d. हे महत्वाचं आहे. हे वाक्य व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोणतं? तर या ठिकाणी A ची किंमत किती आली? मायनस 8d आली. A ची किंमत किती आली? तर A ची व्हॅल्यू या ठिकाणी मायनस 8d आलेली आहे. A ची व्हॅल्यू आलेली आहे मायनस 8d. A इज इक्वल्स टू मायनस 8d आलेला आहे. A ची किंमत मायनस 8d. आता T19 साठी फॉर्म्युला लावू. T19 साठी आता T19 साठी जर फॉर्म्युला लावला, T19 साठी जर फॉर्म्युला लावला तर फॉर्म्युला काय आहे? Tn इज इक्वल्स टू A प्लस या ठिकाणी n मायनस 1d. T19 इज इक्वल्स टू या ठिकाणी A प्लस n च्या जागेवर किती? तर 19. या ठिकाणी n च्या जागेवर 19 मायनस 1 या ठिकाणी इंटू d. या ठिकाणी T19 इज इक्वल्स टू A च्या जागेवर A ची व्हॅल्यू टाकून द्या. A च्या जागेवर A ची व्हॅल्यू टाका. A ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 8d. A ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 8d. A च्या जागेवर मायनस 8d टाकला प्लस या ठिकाणी 19 मधून 1 गेला या ठिकाणी 18d. T19 इज इक्वल्स टू काय येते? याची वजाबाकी. हे 18d मधून मायनस 8d गेला, 18d मधून 8d गेला तर काय राहिला? या ठिकाणी 10d. दॅट इज द T19 ची व्हॅल्यू आली. ही T19 ची व्हॅल्यू आली. याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊ. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. A च्या जागेवर A ची किंमत टाकली मायनस 8d. कुठून टाकली? तर या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 या ठिकाणी इक्वेशन 1 वरून ती किंमत टाकली आणि T19 ची किंमत किती आली? तर 10 आली. आता सेम फॉर्म्युला कोणासाठी वापरा? आता T29 साठी वापरा. आता T29 साठी जर सेम फॉर्म्युलाचा वापर केला
T29 साठी जर सेम फॉर्म्युल्याचा वापर केला T29 साठी, फॉर्म्युला काय आहे, Tn इज इक्वल्स टू थोडासा इकडे वापरतो, पलीकडल्या साईडला याचा वापर करतो, याला थोडस या ठिकाणी जे आहे खाली शिफ्ट करून घेतो, हे या ठिकाणी लिहितो, याला सुद्धा थोडस खाली घेतो आणि हे जे रिजन आहे फ्रॉम इक्वेशन 1, ते फ्रॉम इक्वेशन 1 इथं लिहितो. फ्रॉम इक्वेशन 1 काय केलं, ए च्या जागेवर ए ची किंमत -8d लिहिली आणि या ठिकाणी T19 ची ही व्हॅल्यू आली. या T19 च्या व्हॅल्यूला वाटलं तर मी इक्वेशन नंबर या ठिकाणी 2 देतो. आता T29 काढायचा आहे, T29 काढायचा आहे. T29 इज इक्वल्स टू किती काढायचा आहे, आता T29 इज इक्वल्स टू किती या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. T29 फॉर्म्युला वापरायचा, Tn इज इक्वल्स टू ए प्लस या ठिकाणी n-1d. T29 इज इक्वल्स टू ए या ठिकाणी प्लस n मायनस n च्या जागेवर 29 मायनस 1 या ठिकाणी d. T29 इज इक्वल्स टू ए च्या जागेवर ए ची व्हॅल्यू, ए च्या जागेवर ए ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू आहे -8d, ए च्या जागेवर ए ची व्हॅल्यू -8d प्लस या ठिकाणी 29 मधून 1 गेला, या ठिकाणी जे आहे 28d. कुठून ठेवली ए च्या जागेवर ए ची किंमत, फ्रॉम इक्वेशन 1, फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 1 वरून ठेवली. T29 इज इक्वल्स टू 28d मधून 8d गेला तर या ठिकाणी 20d राहिला. या ठिकाणी T29 इज इक्वल्स टू याला काय लिहिता येते, या ठिकाणी 2 10 चा 20 लिहिता येते, 2 10 चा 20 लिहिता येते आणि 229 इज इक्वल्स टू 2 इंटू 10d म्हणजेच काय, 10d च्या जागेवर काय लिहिता येते, 10d च्या जागेवर T19 लिहिता येते. या ठिकाणी T19 लिहिला कशावरून, तर फ्रॉम इक्वेशन 1 वरून, फ्रॉम इक्वेशन 2, फ्रॉम इक्वेशन 2 इक्वेशन 2 वरून, आणि म्हणून या ठिकाणी T29 इज इक्वल्स टू 2 आणि या ठिकाणी T19 हे या ठिकाणी जे आहे तर याच्यामध्ये जे आहे तर इथं या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारचा हा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. बघा, हे अशा प्रकारचा या ठिकाणी जे आहे तर याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत.